त्याची शांतता बाळगा. उभा राहिल्यावर दिसतं ना रे. आता आता ते उभे राहिले ना. डायरेक्ट बस खाली. लय जागावपणा करतात तुम्ही. बस रे खाली. करा खाली बस. चल रे खाली बस. उजे बा त्याला ना बनवायला लागते. शेवटपर्यंत आवाज येतोय? ठीक आहे. आता सरांनी जे इंस्ट्रक्शन दिलं ना तर सगळ्यांनी फॉलो करायचे. ओके. तेव्हा जे पुढचं सेशन सुरू करतोय आम्ही. अन्यथा जर का कोणीही मदत आवाज करा तो कोणी गडबड केली तर सेशन तेव्हा आपण बंद करू. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे शिक्षण सप्ताह सुरू आहे आणि त्या माध्यमातून शासनाला असं वाटतं की जी मुलं आपली आहेत पहिलीपासून तर 12वी पर्यंत त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे. आपल्या आजूबाजूला आपल्या वातावरणामध्ये काय गोष्टी आहेत ते त्यांना माहिती असल्या पाहिजे. त्याच्यामुळे 22 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत हे सगळे दिवस सुरू आहेत. तुमचे त्या दिवशी स्पोर्ट घेतलेत मॅमनी सरांनी घेतलेत. हां तो त्याचाच एक पार्ट होता आणि हा पण त्याचाच एक भाग आहे की तुम्हाला या साहित्याबद्दल माहिती असलं पाहिजे. लाईट सगळ्यांच्या घरी आहे? सगळ्यांना लाईटीबद्दल माहिती आहे? ओके. परंतु काही गोष्टीची काळजी आपण आपल्या घरामध्ये राहत असताना बाहेर जात असताना पावसाचे दिवस आहेत. ओके. तर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्याची काळजी आपल्याला घ्यायची असते. आता ह्या गोष्टी जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या तुम्हाला जर काही चांगल्या पद्धतीने सगळं समजलं मी असं म्हणत नाही तुम्हाला 100% सगळ्या गोष्टी येतील याच्यामध्ये थोडंफार जर तुम्ही लक्ष दिलं चांगल्या पद्धतीने तर काय होईल तुम्हाला तुमच्या घरचा एखादा लाईट गेला किंवा वायर जर का कट झाला असेल त्याला कसं जॉईन करायचं आहे ह्या साध्या साध्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजतील. ठीक आहे. 10वीच्या नंतर तुम्ही आयटीआयला जाल आयटीआयचा कोर्स करताल त्याच्यामध्ये तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला डिपली एकदम चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातील. परंतु आता इथे फक्त आपण काय करतो एक पूर्ण या सगळ्या गोष्टीचे झलक तुम्हाला इथं दाखवल्या जाईल. म्हणून कोणीही सर बोलत असताना कोणीही आवाज करणार नाही. सर ज्या प्रश्नाला उत्तर देतील त्या प्रश्नाला तुम्ही आन्सर द्या. कारण की आपण लहान मुलं नाही आहोत आपण मोठी मुलं आहोत समजदार आहोत आपल्याला समजतं सगळं. पहिली दुसरी तिसरीची मुलं आहेत का आपण? आता एवढ्या वेळा जर का सर आपल्याला सांगत असेल तर शांत राहा तर मला समजतं मी विद्यार्थी म्हणून एक आपण शांत राहायला पाहिजे. ओके. डिसिप्लिन पण महत्वाचे आहेत ना प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके. तर डिसिप्लिन फॉलो करायचे. ओके. लक्षात आलं खासकर मुलं पाठीमागचे सगळे सगळेजण मांडी घेऊन बसा. ओके. सगळेजण तुम्ही आवाज करणार नाही एकदम शांतपणे सगळेजण तुम्ही आवाज करा मांडी घालून बसायची. समजणार अजून कोण आहे तो मांडी मला आणखी कसं माहिती आहे की आपल्याला हात वर करा मी करायचं नाही. नंतर सर तुम्हाला जे काही प्रश्न पडतील तो तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं तर उत्तर पण देईल. ठीक आहे. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना इथे पाठीमागे पण हां तुम्ही आवाज करा तर घरामध्ये पण तुम्हाला आतमध्ये बसून ठेवणार आहे. ठीक आहे. हां तर तुम्ही जास्त गडबड करू नका. ओके. काय बघा तुमच्यासाठीच आहे चांगला आहे त्याच्यामुळे त्याला तुम्ही पूर्णपणे एन्जॉय केलं पाहिजे. ओके. आता मी जे बोललो याला पूर्ण समजून घ्या आणि असं एकदम डिप्रेशनमध्ये येऊ नका. फ्री माइंडमध्ये बसा रिलॅक्स बसा आणि जे आता पुढचं सेशन सर घेतील त्या सेशनकडे सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. तुम्हाला काही आन्सर आले त्याचे उत्तर पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहिले तर त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला थोड्या वेळात दिल्या जातात. ओके. ठीक आहे. थँक्यू. सो थँक्यू. एकदम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या खिड़की लग जाएंगी. माझे काही प्रश्न आहे. आवाज येते ना? माझे काही प्रश्न आहे और विद्यार्थी स्टाफ आणि सर्व मॅम सगळ्या
तुम्ही कधी शॉक बसलाय? तुम्हाला कधी शॉक बसलाय का? ठीक आहे, काही लोकांना बसला असेल, काही लोकांना बसला नसेल. काय जाणवलं तुम्हाला? दादा, काय जाणवलं? हात वर करून सांगायचं काय जाणवलं. ज्याला शॉक बसलाय, शॉक बसल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? झटका बसला, हाताला मुंग्या आल्या. आणि ते चिटकून बसतं जास्त जर असलं त्याच्यामध्ये सॉरी हातात चिटकून बसतं. सगळ्यांना शॉक बसलाय नाही बसला, काही लोकांना बसलाय. बरोबर, तुम्हाला शॉक बसल्यानंतर काय जाणवलं? शॉक बसल्यानंतर गुडगुड्या होतात का? मग झटका बसतो. बर, किती लोकांनी शॉक खाल्ला? हात वर करा जरा. तुम्ही याची कामाला होते का? तुम्ही बस बस ठीक आहे, हात वर करा. सबसे ज्यादा अफनान को लगे भाई, सबसे खतरनाक. ओके, तुम्ही शॉक खाल्ल्यानंतर तुम्हाला जी फिलिंग जाणवली, बरोबर, जे काही जाणवलं, त्यानंतर असं वाटतं की नको त्या वायरला आपण हात नको लावायला किंवा त्या शेगडीपायी हिटरपाशी जायला नको, कारण फार गुदगुल्या होतात नाही का? नाही. बरं, ठीक आहे. तर आपल्याला याच बद्दल आज माहिती घ्यायची आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे, किती लोकांना डॉक्टर व्हायचं आहे? किती लोकांना डॉक्टर व्हायचं आहे? आवाज नको. गर्ल्स तो एक भी नहीं है. बस, आवाज येतो ना आता? ओके, किती लोकांना डॉक्टर व्हायचं आहे? हात वर करा प्लीज. डॉक्टर फक्त 1-2 लोकांनाच व्हायचंय. ओके, किती लोकांना शिक्षक व्हायचं आहे? ओके, किती लोकांना ए आवाज जर केला तर मी काय बोलणार? करणला इथं बसू द्या. आवाज नका करू प्लीज. खुर्ची बसा. फक्त तुम्हाला मी सांगतोय तेवढं फक्त एवढं हात करायचं. ओके, सेशन फार मजेदार आहे, तुम्ही शांत बसले तर. समजलं? आता बघा, प्रत्येक काही लोकांना डॉक्टर बनायचंय, काही लोकांना शिक्षक बनायचंय, काही लोकांना इंजिनियर बनायचंय, आता किती लोकांना शेतकरी बनायचंय? व्हेरी गुड बाबा, शेतकऱ्याची वेगवेगळी अवस्था आहे. नवी दहावी ठीक आहे, त्यांना माहिती आता मला सांगा किती लोकांना इलेक्ट्रिशियन बनायचंय? आवाज केला तर तुम्हालाही समजणार नाही, मलाही समजणार नाही. लाईन मन कोणाला बनायचं? इलेक्ट्रिक. आवाज केला तर तुम्हालाही समजणार नाही, मलाही समजणार नाही. बरोबर, तर माझा प्रश्न एकदम सिंपल आहे, किती लोकांना वायरमन बनायचं आहे? वायरमन माहिती गावात? ओके, किती लोकांना वायरमन बनायचंय? त्यांनी फक्त शांततेवर हात करायचा आहे. शॉक लागतो म्हणून हा, एकच किती लोकांना वायरमन बनायचंय? कोणालाच नाही. नाही बनायचंय? बर, तुम्हाला दादा, तुम्हाला गावामध्ये लाईट फिटिंग करणारे लोक माहिती आहे का रे? मग ते काय काम करतात? लाईट फिटिंग काम तर करतात. ओके, कुठली कुठली लाईट फिटिंग असते तुम्हाला माहित आहे का? कुठली कुठली? ओके, असेल बरोबर. प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट आहे, फॅन आहे, बरोबर आहे. मग ते कशावरती चालतात? लाईट वरती चालतात. आता लाईट वरती चालायचं एक उपकरण आहे ते, आणि ते उपकरण सुरू होण्यासाठी आपल्याला काय असतं? लाईट लागते, बरोबर. तर लाईट हा माणसाच्या आयुष्यातला एकदम महत्वाचा पार्ट तयार झालेला आहे, बरोबर. मग त्यापासून आपण कशा पद्धतीने काम करायचंय किंवा लाईटला धरून कशा पद्धतीने काम करायचंय हे आपण शिकणार आहोत मोठे झाल्यानंतर, बरोबर.
आता प्रत्येक जण म्हणतो की मी इंजिनियर बनणार, प्रत्येक जण म्हणतो मी डॉक्टर बनणार, मी शिक्षक बनणार, मी शेतकरी बनणार, पण स्किलिंगकडे वळायला कोणी तयार नाही. स्किलिंग म्हणजे काय माहितीये का, जसं की या शिक्षणाव्यतिरिक्त पण खूप सारे काम आहेत, या शिक्षणाव्यतिरिक्त पण खूप सारे पण आपण ते शिकायला तयार नाही आहोत. बघा, मुलगा 10वी झाला, 12वी झाला, 10वी अशी त्याची पास करतो, 12वी अशी त्याची पास करतो, आणि आता खूप सारे मुलं घरीच राहतात, बेरोजगार होतात. त्यामुळं हा प्रोग्राम गव्हर्नमेंटनी जिल्हा परिषदच्या शाळेसोबत करायला सांगितलं. दादा आवाज नका. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं किंवा एक मुलीचं किंवा मुलाचं एक स्वप्न नवीन असतं की मी काहीतरी आयुष्यामध्ये करायला पाहिजे, किंवा आपल्या आईवडिलांचंही स्वप्न असतं की आपण काहीतरी नवीन आपल्या मुलांनी करायला. प्रत्येकाचं शिक्षण चांगलंच असेल असली गोष्ट नसते, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, बरोबर. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते,